नमस्कार मंडळी, चित्रपट व्याख्याते या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आज मी चेस हा कोरियन मूव्ही एक्सप्लेन करणार आहे. मूव्ही मी डिटेलमध्ये एक्सप्लेन केला आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मंडळी, जास्त वेळ न दवडता व्हिडिओला सुरुवात करूया. मूव्हीच्या सुरुवातीला अकिरा नामक एका व्यक्तीला दाखवलं जातं, जो चेसचा चॅम्पियन आहे. म्हणजे तो या गेममध्ये खूप एक्सपर्ट आहे. तो एकाच सेकंडमध्ये 3 वेगवेगळ्या स्ट्रॅटेजीज आणि मूव्ज करू शकतो. आणि आज जो चॅम्पियनशिप तो खेळणार होता, त्यात त्याचा प्रतिस्पर्धी कोणी व्यक्ती नसून एक सुपर कॉम्प्युटर असतं. आणि ते कॉम्प्युटर इतकं सुपरफास्ट असतं की ते एका सेकंदमध्ये 200 मिलियन वेगवेगळ्या चाली खेळू शकतो. आणि अकिराचा आजपर्यंत एक रेकॉर्ड होता की तो आजपर्यंत एकही चॅम्पियनशिप हारला नव्हता. तो या जगातील सर्वात एक्सपर्ट चेस प्लेयर होता. आज तो जी चेस चॅम्पियनशिप लढवत होता, त्यात सगळ्यांच्या नजरा त्याच्यावरच होता. कारण त्याला यापूर्वी कधीच एवढं डिस्टर्ब बघितलेलं नव्हतं. त्याला खूप विचार करावा लागत होता आणि आज त्याचा रेकॉर्ड तुटतो. अकिरा चॅम्पियनशिप हरतो. आजूबाजूचे लोक त्याची खूप मस्करी करतात, कारण आज तो पहिल्यांदा एका सुपर कॉम्प्युटरकडून हरला होता. ही त्याची पहिली हार असल्यामुळं तो खूप डिप्रेस्ड होतो आणि रागातच चेस बोर्ड तोडतो. असेच 3 वर्ष जातात. चॅम्पियनशिप हरल्यानंतर त्याने हा गेम खेळणं सोडलं होतं. त्या दिवसानंतर त्याला कोणी बघितलं नव्हतं. आता आपण अकिराला बघतो, जो रोड साईडला दारूच्या नशेत पडला होता. त्यानंतर तो इतका वेडसर झाला असतो की त्याने त्याचा पूर्ण पैसा दारू आणि जुगारामध्ये उडवला असतो. आणि असाच तो रस्त्याला पडून राहायचा. त्याच्यासमोर एक गाडी येऊन थांबते आणि त्यातून 2 व्यक्ती बाहेर येतात आणि ते अकिराला पकडून त्याला जबरदस्ती एका आलिशान घरात नेतात, जिथं त्याची ओळख एका म्हाताऱ्या व्यक्तीशी होते. ती म्हातारी व्यक्ती बोलते की मी तुला ओळखतो. जरी तू तुझी ओळख लपवली असली तरी मला माहिती आहे तू कोण आहेस. त्यावर अकिरा बोलतो, सांग मग मी कोण आहे. तर तो म्हातारा व्यक्ती बोलतो, चेसचा खूप मोठा एक्सपर्ट, खूप मोठा चॅम्पियन, ज्याने एका हारीनंतर चेसला सोडलं होतं. आता तो म्हातारा व्यक्ती बोलतो की मला फक्त तुझ्यासोबत एकदा चेस खेळायचा आहे. तो एक चेस बोर्ड दाखवतो, तर अकिराला त्या चेस बोर्डला बघून ओमिटिंग होते आणि आपण बघतो की त्याला चेसचा किती राग आहे, किती तिरस्कार आहे. अकिरा बोलतो, नाही, मी नाही खेळू शकत. मला इकडून जायचं आहे. हे ऐकून तो म्हातारा व्यक्ती बोलतो की जेव्हा त्या दिवशी तू सुपर कॉम्प्युटरसोबत कम्पीट करत होतास, त्या दिवशी मी माझा खूप पैसा तुझ्यावर लावला होता, पण तू हारलास, तर माझं खूप नुकसान झालं. आता तुझ्याकडे पैसे नाहीत, तर तू त्या पैशांची भरपाई करू शकणार नाही. म्हणून मग तू एक चेस गेम माझ्यासोबत खेळ. यावर अकिरा काहीच बोलत नाही. तर तो म्हातारा व्यक्ती अकिराच्या साईडच्या गोटीला उचलून बोलतो, हे बघ, तुझी हार झाली. तू गेम खेळल्या विनाच गेम हारलास. त्यावर अकिरा बोलतो, थांबव माझ्या गेमला. मी गेम खेळणार आहे. आता तो गेमसाठी राजी तर होतो, पण तो चेस बोर्डला आता पण बघत नाही आणि तो त्या व्यक्तीला त्याची चाल सांगतो. आणि मग तो व्यक्ती अकिराच्या साईडचा मूव्ह खेळतो. त्यावरून हे लक्षात येतं की अकिरा या गेममध्ये किती एक्सपर्ट आहे, की बघितल्या विनाच तो खेळू शकत होता. अकिरा खिडकीच्या बाहेर बघतो, तर रोडवर चेसबोर्ड बनला असतो, पण तिथं गोट्यांच्या बदल्यात रिअल पर्सन असतात आणि त्यांची पोझिशन आतमधल्या चेसबोर्ड सारखीच असते. तो हैराण असतो की इकडे नेमकं काय चाललंय आणि नेक्स्ट मूव्हमध्ये तो व्यक्ती अकिराच्या प्यादाला मारतो. जशी अकिराची गोटी इकडे मरते, तसंच रोडवरच्या चेसबोर्डवर त्या म्हाताऱ्या व्यक्तीच्या साईडच्या एक पर्सन येऊन अकिराच्या साईडच्या पर्सनला मारतो. म्हणजे हारणाऱ्या व्यक्तीच्या जागेवर जो होता. आता चिडून अकिरा त्या म्हाताऱ्या व्यक्तीला विचारतो की इथं काय चाललंय. तेव्हा तो व्यक्ती बोलतो, तू याबद्दल जास्त विचार करायला नको. हा फक्त एक गेम आहे आणि गेम खेळताना आपल्याला आपले इमोशन साईडला ठेवावे लागतात आणि जिंकण्यावर फोकस करावा लागतो. आता अकिरा धावत खाली येतो, तर आताही ते व्यक्ती सगळे आधीच्याच पोझिशनमध्ये असतात. आता अकिरा त्या जखमी व्यक्तीकडे जातो, तर त्या पर्सनच्या चेहऱ्यावर काहीच दुःख नसतं आणि उलट तो अकिराला विचारतो, तुझा नेक्स्ट मूव्ह काय आहे. आणि इतकं बोलून तो दम तोडतो. आता ते व्यक्ती जे चेसबोर्डवर उभे होते ते तिकडून निघून जातात. आता एक लेडी अकिराला बघून खूप किंचाळते, कारण अकिराच्या हातात चाकू असतो. तर तिला वाटतं की अकिरानेच त्या पर्सनला मारलंय. अकिरा इकडून त्याच्या डॉक्टरकडे जातो, ज्याच्याकडून 3 वर्षाआधी त्याने ट्रीटमेंट घेतली होती. कारण जेव्हा तो चेस गेम हारला होता, तर त्याची मेंटल कंडिशन जरा खराब झाली होती. त्याला स्वप्न यायची की चेसचे प्यादे, घोडा, हत्ती त्याला मारायला त्याच्याकडे येत आहे आणि हळूहळू हे सगळं त्याला त्याच्या रिअल लाईफमध्ये पण दिसायला लागलं होतं. कारण नेहमी तो चेस बोर्डला त्याच्या रिअल लाईफशी कनेक्ट करत होता.
तो स्वतःला किंग समजत होता आणि क्वीन त्याची वाईफ. गेम हारल्यानंतर त्याने त्याच्या पत्नीला पण सोडलं असतं, कारण त्याला वाटत होतं की तो आता तिच्या लायक नाही. डॉक्टर त्याला विचारतो की ट्रीटमेंट घेतल्यानंतर 3 वर्ष कुठं गायब होतास? तेव्हा अकिरा त्याला सगळं सांगतो की त्याच्यासोबत काय काय झालं. तो सांगतो की माझा पूर्ण पैसा मी जुगार आणि दारूमध्ये उडवला. आणि तो त्या म्हाताऱ्या व्यक्तीबद्दल पण सांगतो की कसं त्या गेम दरम्यान एका व्यक्तीची डेथ झाली. हे ऐकून डॉक्टरला वाटतं की हा अकिराचा भ्रम असेल आणि असं काही झालं नसेल. अकिरा काही बोलणारच तर डॉक्टरच्या प्रिंटरमधून एक प्रिंट बाहेर येते, जी चेसबोर्ड सारखीच असते आणि त्यावर लिहिलं असतं की व्हॉट इज युअर नेक्स्ट मूव्ह. ज्याने अकिराला समजतं की जो गेम त्याने त्या म्हाताऱ्या व्यक्तीसोबत सुरू केलाय तो आताही सुरूच आहे. आता अकिरा सांगतो की माझ्या प्लेअरला E3 पोझिशनवर पाठवा. त्यानंतर परत एक प्रिंट बाहेर येते की अकिराची गोटी E3 पोझिशनवर गेल्यावर त्या व्यक्तीची क्वीन अकिराच्या घोड्याला मारते. तेव्हा अकिराचा डॉक्टर मरतो. हे बघून अकिरा घाबरतो की हा डॉक्टर घोडेवाला प्लेअर कसा असू शकतो. तेव्हा त्याची नजर डॉक्टरच्या फोटोवर जाते, ज्यात डॉक्टर एका घोड्यावर बसला असतो. त्यावरून तो समजतो की माझा गेममध्ये माझा घोडा डॉक्टरच होता. अकिरा बघतो की ज्या कपद्वारे डॉक्टरने चहा पिला होता त्यावर पण चेस बनला होता. म्हणजे याचा अर्थ चहामध्ये पण काहीतरी मिक्स केलं गेलं होतं, ज्यामुळं डॉक्टरची डेथ झाली होती. डॉक्टरची नर्स पण बाहेर असते. डॉक्टर मरताच ती आतमध्ये येऊन अकिराला विचारते, व्हॉट इज युअर नेक्स्ट मूव्ह? अकिरा खूप घाबरतो आणि तिकडून पडतो. तेव्हा त्याच्यासमोर एक छोटा मुलगा येतो. त्याच्याजवळ पण ती चेस गेमचाच एक फोटो असतो. तो छोटा मुलगा पण सेम क्वेश्चन विचारतो की व्हॉट इज युअर नेक्स्ट मूव्ह? म्हणजे त्या गेममध्ये अकिराचे प्लेयर्स जिथं जिथं उभे होते त्याच पोझिशनचं ते चित्र पण होतं. अकिरा बोलतो, माझ्या किंगला E2 पोझिशनला पाठवा. त्यावर तो मुलगा बोलतो, जर तू असं केलं तर तुझा किंग मारला जाईल. म्हणजे अकिरा स्वतः मारला जाईल, कारण तो स्वतःला या गेमचा किंग मानायचा. तो घाबरून तिकडून पडतो. आता त्याला त्या गेममध्ये मारल्या गेलेल्या लोकांचे विचार येतात आणि त्याला वाटतं की चेस गेमचे सगळे प्लेयर त्याला मारायला येत आहे. तो तिकडून पार्किंग एरियामध्ये येतो तर बघतो की गाड्यांची पोझिशन पण चेससारखीच आहे. आता तो एका गाडीत बसून तिकडून पडण्याचा ट्राय करतो, पण त्याची गाडी सरळ चालण्याऐवजी वाकडी चाललेली असते, कारण गेमनुसार ती गाडी अकिराचा उंट होता. अकिरा ती गाडी सोडून दुसऱ्या गाडीत बसतो, जी गाडी त्याच्या गेमनुसार हत्ती होता. पण ती गाडी स्टार्टच होत नाही, कारण आता नेक्स्ट मूव्ह त्या म्हाताऱ्या व्यक्तीचा असतो. आता एक गाडी जी म्हाताऱ्या व्यक्तीचा हत्ती असतो तो अकिराकडे येतो आणि अकिराच्या गाडीला ठोस मारतो. म्हणजे अकिराच्या हत्तीला ठोस मारून हत्तीला मारतो आणि अकिरा तिकडून निघून त्याच्या जुन्या घरी जातो, जिथं लिहिलं असतं फॉर सेल. ॲक्च्युली चेस गेममध्ये हत्तीला कॅसल पण बोललं जातं आणि अकिराचं घर एक पद्धतीने कॅसलच होतं. हेच रिझन असतं की त्या गेममध्ये त्याच्या हत्ती मेल्यानंतर त्याचं कॅसल त्याच्याकडून घेण्यात आलं होतं. आता अकिराला सगळं लक्षात येतं. तो विचार करू लागतो की माझ्या वाईफचा जीव पण धोक्यात आहे, कारण ती त्याची क्वीन आहे. म्हणून परत एकदा तो त्या म्हाताऱ्या व्यक्तीकडे जातो आणि विचारतो, सांग माझी वाईफ कुठे आहे? त्यावर तो म्हातारा व्यक्ती बोलतो, मला माहिती नाही. पण तो म्हातारा व्यक्ती बोलतो की जर तुला वाटत असेल तर तू तुझ्या किंगला हटवून हार मानू शकतोस आणि गेम थांबवू शकतोस. पण अकिराला त्याच्या सुपर कॉम्प्युटरसोबतची मॅच आठवते, जेव्हा तो हारला होता आणि लोकांनी त्याची खूप खिल्ली उडवली होती. म्हणून तो गेम बंद करत नाही आणि म्हाताऱ्या व्यक्तीसोबत चेस खेळण्याचं चॅलेंज घेतो आणि आता ते दोघं गेम खेळायला सुरुवात करतात आणि अकिरा एक एक करून म्हाताऱ्या व्यक्तीचे प्लेयर्स मारतो. आता अकिराचा गेम स्ट्रॉंग होतो. तो नेक्स्ट 2 मूव्हमध्ये म्हाताऱ्या व्यक्तीच्या पायदांना चेकमेट करणार असतो आणि म्हातारा व्यक्ती गेम हारणार होता. पण 2 व्यक्ती मध्येच येऊन अकिराला पकडून घेऊन जातात. ते पकडून त्याला स्टेडियमवर घेऊन जातात, जिथं खूप मोठा चेसबोर्ड बनला असतो आणि त्यावर त्यांचे प्लेयर्स रिअल माणसं असतात. आता तो व्यक्ती सांगतो की राजा महाराजाच्या काळात ते असेच रिअल पर्सननाच त्यांचे जे कैदी असायचे त्यांनाच प्लेयर म्हणून खेळायचे. आता टर्न असतो अकिराचा. त्याच्या 2 नेक्स्ट मूव्हमध्ये तो त्या व्यक्तीला चेकमेट करणार होता, ज्यामुळं म्हातारा व्यक्ती गेम हारणार होता. आता अकिरा आणि म्हातारा व्यक्ती दोघंही आपापल्या साईडच्या किंगच्या पोझिशनवर येऊन उभे राहतात. आता अकिराला त्याच्या घोड्याला त्याच्या जागेवरून हटवायचं असतं. त्यानंतर सेकंड चालीमध्ये तो म्हातारा व्यक्तीला चेकमेट करणार होता. पण तेव्हाच म्हातारा व्यक्ती बोलतो की जर तू तुझ्या घोड्याला तिकडून हटवलंस तर माझा हत्ती तुझ्या राणीला मारेल. आणि आता क्वीनच्या चेहऱ्यावरचा तो मास्क हटवला जातो. तर आपल्याला कळते की ती क्वीन अकिराची वाईफच असते.
जिला त्या लोकांनी बांधून तिथं उभं केलं असतं. हे बघून अकिरा खूप घाबरतो. तो त्याच्या वाईफला वाचवण्यासाठी पुढे येतो, तर वरती बसलेला व्यक्ती गोळी चालवून त्याला तसं करण्यापासून रोखतो आणि बोलतो की कोणीच आपल्या बॉक्सच्या बाहेर येणार नाही. हा गेमचा रूल आहे. म्हातारा व्यक्ती बोलतो, गेममध्ये इमोशन्स, फीलिंग्सला काही थारा नाही. तेच इमोशन ज्या आता तुझ्यामध्ये तुझ्या वाईफला बघून येत आहे, म्हणून आता तुला तुझ्या वाईफविषयी विचार करणं बंद करून गेमवर फोकस करावा लागेल आणि जिंकण्यावर फोकस करावा लागेल. त्यावर अकिरा बोलतो की मी माझ्या वाईफवर खूप प्रेम करतो. म्हणून तो त्याच्या घोड्याला त्याच्या पोझिशनवरून न हटवता स्वतःच एका बॉक्समध्ये येऊन त्या व्यक्तीच्या प्लेअरसमोर येतो. म्हणजे तो आता मारला जाणार होता. एक व्यक्ती त्याच्यासमोर येऊन त्याला चाकूच्या हेल्पने मारतो. म्हणजे त्याने त्याच्या वाईफला वाचवण्यासाठी स्वतःच्या जीवाचं सॅक्रिफाईस दिलं होतं. अकिराने हार मानताच तो व्यक्ती आणि अकिराची वाईफ पण हसून टाळ्या वाजवतात. असं करता करता तिथं खूप सारी लोकं येतात आणि त्यात अकिराचा पण डॉक्टर असतो, ज्याची डेथ झाली होती. ते सगळे लोक असतात ज्यांची या गेममध्ये डेथ झाली होती. ते सगळेच अकिरासाठी खूप टाळ्या वाजवतात आणि आता अकिरा पण थोड्या वेळाने उठतो आणि बघतो की तो एकदम ठीक आहे. कारण ज्या चाकूने त्याला मारलं गेलं होतं तो स्प्रिंगचा चाकू होता. आता आपल्याला कळतं की हा गेम आणि बाकी सगळं अकिराच्या मेंटल ट्रीटमेंटचा एक पार्ट होता आणि आपल्याला हे पण समजतं की तो म्हातारा व्यक्ती जो आजपर्यंत अकिरासोबत गेम खेळत होता, तोच सुपर कम्प्युटरचा इन्व्हेंटर पण होता. त्यानेच ते सुपर कम्प्युटर बनवलं होतं, ज्याच्याकडून अकिराला हार पत्करावी लागली होती आणि मग त्याची मेंटल कंडिशन अनस्टेबल झाली होती आणि मग तिकडून अकिराला चेसचा तिरस्कार वाटू लागला होता. म्हणून त्या म्हाताऱ्या व्यक्तीने पण यामध्ये पार्ट घेऊन अकिराची कंडिशन नीट करण्यासाठी कॉन्ट्रीब्यूट केलं असतं. आता तो म्हातारा व्यक्ती पुढे येऊन बोलतो की तुला असं वाटतंय ना की तू माझ्याशी गेम खेळत होतास? तर नाही, तू आज पण त्या सुपर कॉम्प्युटरसोबतच गेम खेळत होतास. मी फक्त सुपर कॉम्प्युटरच्या सांगण्यावरून चाली खेळत होतो. जेव्हा तू तुझ्या वाईफला वाचवण्यासाठी स्वतःचं सॅक्रिफाईस दिलं, तर या गोष्टीला सुपर कॉम्प्युटर समजू शकलं नाही आणि त्यात बिघाड होऊन ते जळालं आणि या गेमला तू जिंकला आहेस. हे ऐकून अकिरा पण हॅपी होतो की या गेमला मी जिंकलोय, ते पण इमोशनच्या बेसवर. आता अकिराची मेंटल कंडिशन पण ठीक झाली होती आणि हजबंड वाईफ एकमेकांना हग करतात आणि इथे द चेस या मूवीचा द एंड होतो. तर मंडळी, हे होतं द चेस या मूवीचं एक्सप्लेनेशन. तुम्हाला हा मूवी आणि माझं एक्सप्लेनेशन आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच बेल आयकनला प्रेस करा, म्हणजे येणाऱ्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ मिस होणार नाही. चला तर मंडळी, भेटूया लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.